मित्र, आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की भाषणाची पूर्वतयारी कशी करायची, वक्तृत्वाची तयारी पूर्ण कशी करायची. बऱ्याच जणाला काय असतं की बोलावं असं वाटतं, भाषण करावं असं वाटतं आणि मग कुठेतरी ते 2 मिनिटं मला बोलू द्या असं म्हणतात. त्यांना जर प्रश्न विचारला तर तुम्हाला का बोलू द्यायचं आणि असा प्रश्न विचारला तर त्याचं उत्तरच देता येत नाही नीट. पण त्यांना जर खाजगीत विचारलं तर तुम्हाला 2 मिनिटं तिथे का बोलायचं होतं त्या दिवशी, तर ते म्हणाले आपलं पेपरमध्ये नाव येते किंवा फोटो येते, ते फेसबुकला वगैरे स्टेटसला ठेवता येते एवढ्यासाठी. मित्र, एवढ्या क्षुल्लक कारणानं बोलण्याचा जर प्रयत्न करत असाल तर त्याचा काही फायदा होणार नाही. तुम्हाला मी एवढ्या एक महत्वाची गोष्ट मी सांगतो. संवाद, वक्तृत्व, भाषण, भाषण आणि संभाषण मध्ये फरक असतो. संभाषण हे 2 व्यक्तीमध्ये, 2-3 व्यक्तीमध्ये असं परस्पर होत असतं. भाषणामध्ये श्रोताशी वक्ता संवाद साधत असतो. तर आपल्याला याची पूर्वतयारी करत असताना पहिल्यांदा मला हा विषय का मांडायचा आहे, मला हे काय काय बोलायचंय आणि का बोलायचं, हा प्रश्न स्वतःला विचारत चला. मला काय बोलायचंय आणि का बोलायचं आहे, आणि तिसरा प्रश्न विचारा स्वतःला, मला कसं बोलायचं आहे. स्टेप, आताच आमचे राठोड सर सांगितले की मी 3 स्टेप मध्ये माझे अनुभव सांगितले एकदा. तर म्हणजे लोकांना ते आवडलं. मी 3 स्टेप मध्ये सांगणार आहे असं अगोदरच ते म्हणाले. म्हणजे आता ते पहिली स्टेप सांगल्यानंतर लोक म्हणाले की आता दुसरी स्टेप काय ऐकायची आहे, मग तिसरी स्टेप, अशी उत्सुकता लागली पाहिजे. म्हणून तुम्ही हा विषय कशा पद्धतीनं मांडणारा, त्यानंतर काय आहे याची उत्सुकता लोकांना वाटावी, यासाठी प्रस्तावनेमध्ये सुद्धा तुम्हाला हे विषय सांगता येतात. त्यासाठी म्हणून म्हणून ही पूर्वतयारी अगोदर करणं गरजेचं आहे. कशा पद्धतीनं हा विषय मी मांडणार आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे अभ्यास करून कोणता विषय बोलणं अतिशय गरजेची गोष्ट असते. अभ्यास करून व्यक्त होणं हे उत्कृष्ट वक्तृत्वासाठी अतिशय गरजेची गोष्ट असते. मग हा अभ्यास कसा करायचा? त्या अभ्यासाचे अनेक काही माध्यम मी सांगतो. पहिल्यांदा तो तुम्ही इतरांचे व्हिडिओ ऐकू शकता. भाषण कसं करावं याविषयी सांगतात किंवा ते कसं करतात त्याविषयी ते ऐकून, त्याचबरोबर वाचून, म्हणजे ज्या विषयावर तुम्हाला बोलायचं आहे तर त्या विषयाचं ज्ञान घेणं गरजेचं आहे. त्याची अनुकूल बाजू, त्याची प्रतिकूल बाजू, अनुकूल मुद्दे, प्रतिकूल मुद्दे, आणि मग तुम्हाला अनुकूल मुद्द्यांसाठी काही सपोर्टिव्ह बोलता येणार आहे का, ऍड काय करणार आहे. कारण कसं असतं माहितीये का, तुम्ही जे काही बोलणार आहात त्यात काहीतरी लोकांना वेगळं ऐकायला मिळालं असं वाटलं पाहिजे. वेगळं ऐकायला काहीतरी भेटलं गड्या असं वाटलं पाहिजे. काही ऍडिशन करणार आहात का, बदलत्या परिस्थितीत म्हणा किंवा वेगळ्या दृष्टिकोनातून तो विचार करून म्हणा, अशा पद्धतीनं. दुसरी गोष्ट, जे त्या विषयाचे जे नकारात्मक बाजू आहे त्याला तुम्ही, ते नकारात्मक जे प्रतिमा तयार करण्यात आलेली, एखाद्या संतांची केली जाते, एखाद्या व्यक्तीची नकारात्मक प्रतिमा केली जाते, तर ते नकारात्मक प्रतिमा पुसून टाकण्यासाठी असे काही स्ट्रॉंग मुद्दे तुमच्याकडे आहेत का, ते असेल तर तुमच्याकडे ते घेऊन ठेवले पाहिजे. आणि ते पुरावे ओरिजिनल असले तर ते घेतले पाहिजे. आणि ते जर तुमच्या सोबत असतील तर ते दाखवता आले पाहिजे. राज ठाकरे बरा लावलं तो व्हिडिओ म्हणायचे, लावला तो व्हिडिओ म्हणायचे, लक्षात आलं. मग अशा वेळी लावला तो व्हिडिओ म्हटल्याबरोबर लोकांना एक प्रभाव पडायचा. तशा पद्धतीने तुमच्याकडे जेव्हा एखादे महत्वाचे नवे मुद्दे मांडायचे असतात त्याचे पुरावे तुमच्याकडे असले पाहिजे, आणि ते पुरावे लोकांच्या समोर तुम्हाला सादर करता आलं पाहिजे. दुसरा महत्वाचा मुद्दा मी सांगणार आहे की पुरावे गोळा करणं. आणि तिसरी एक गोष्ट असते, जसं सकारात्मक बाजू अधिक जबरदस्तपणे सांगणे, नकारात्मक बाजूमध्ये ती सकारात्मक करणे. तिसरा मुद्दा, काही दुर्लक्षित मुद्दे असतात जे की ते समोर आलेले नसतात, अजून त्याच्यावर कोणी प्रकाश टाकले नसतात. तर त्या तसं काही आपल्याला त्या विषयाबद्दल काही सांगता येणार आहे का, याचा शोध घेऊन त्यासाठी काही दिवस अभ्यास करणं अतिशय गरजेचं आहे. आणखीन एक महत्वाचा मुद्दा म्हणजे, जे काही तुम्ही सांगणार आहात ते
याचं ऐकायचं त्याला सांगायचं, इकडलं घ्यायचं आणि तिकडे सांगायचं असं असू नये. तर त्याला चिंतनाची, मननाची, अनुभवाची, अभ्यासाची जोड मिळाली तर तो विषय अधिक चांगला व्हायला मदत होत असते. त्यामुळे आपण त्यासाठी आता उदाहरणार्थ लहानपणी आम्ही काय करायचो, माईनं ते माय जर कोणत्याही याचं रायतं वगैरे घातले की ते पटकून एक दे म्हणायचं, तर ते माय म्हणायची मुलू दे काही 4 दिवस. तसं तुम्हाला जो विषय बोलायचा आहे तो चिंतन मनन त्याच्यासोबत डिस्कशन करून तो विषय मुरू दिला पाहिजे. लक्षात आलं? मुरण्यासाठी काही दिवस लागतात. त्याच्यावर वेगवेगळ्या विचार येत राहतात. त्याबद्दल काही विचार आले ना तरी पण लिहून ठेवायचे. आणि दुसरा एक महत्वाचा मुद्दा, तुम्ही काय जे बोलणार आहात सुरुवातीच्या काळाच्या स्टेपचं सांगतो. जे काय ते सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत ते भाषण लिहून काढा आणि ते अनेकदा वाचा. आणि त्यासाठी तालीम खूप महत्वाची असते. तालीम खूप महत्वाची असते. तालीम कशी आहे बघा, नाटकासाठी एक तालीम असायची. नाटक जरी 3 तासाचं सादरीकरण व्हायचं, आमच्या गावात पण नाटक व्हायचं, तर परंतु त्याच्या अगोदर 2-3 महिने आमच्या गावाच्या शाळेमध्ये आमच्याच गावाचे कलावंत, माझं गाव नायगाव तालुक्यात दरेगाव गाव आहे, तर त्या ठिकाणचे तालीम करायचे. आणि मग तालीम करून 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 मग त्यानंतर ते सादर करायचे. सरावाने माणूस राव होऊ शकतो. लक्षात आलं? सरावाने राव होऊ शकतो. म्हणून कोणत्याही विषयाचा सरावाला कोणी अभ्यासही म्हणतात. तर आणि आपल्याला एक लक्षात ठेवलं पाहिजे, हे सगळं करायला बऱ्याच जणाला वाटलं हे खूप लय अभ्यासाचं दिसायलंय, होईल का माझ्यानं, मला जमेल का, अशा पद्धतीचा एक प्रश्न विचारतात. जमते. असाध्य ते साध्य करीतास आहे असं कारण अभ्यास तुका म्हणे. असाध्य गोष्ट अभ्यासाच्या बळावर साध्य होऊ शकते. ओले मुळे भेदी खडकाचे अंग अभ्यासाची सांग कार्यसिद्धी. ओली मूळ जर खडक भेदून जाऊ शकते तर अभ्यासाच्या बळावर काही साध्य होऊ शकते. त्यासाठी अभ्यासात ते प्रगटावे हा विचार आपण लक्षात ठेवला पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट आणि सराव, तुम्हाला तर आता काही माध्यम आहे की तुम्ही जे काही बोलणार आहात तर तुम्ही ते रेकॉर्ड करून ऐकू शकता. तुम्ही इतरांना ऐकू शकता. मग त्याच्यामध्ये काही बदल करण्यासारखा असेल तर ते बदल करू शकता. आणि मग तुम्ही ते जर व्यक्त केलं तर चांगल्या पद्धतीने तुम्ही व्यक्त करू शकता. बऱ्याचदा काय होतं, पूर्वतयारी करताना एक लक्षात ठेवा, तुम्हाला किती वेळ बोलायचं आहे हे सुद्धा एकदा फिक्स करा. मग तितक्या वेळामध्ये आणि किती मुद्दे बोलायचे आहेत ते पण एकदा फिक्स करून टाका. कारण एकाच दिवशी सगळंच बोलता येत नाही, हे एक लक्षात ठेवलं पाहिजे. आणि तुम्ही जे काही बोलणार आहात ते तपासून पहा. ते त्याच्यावर खात्री, अनुभवीच खात्री जसं म्हणतात ना, तर ते जे काही बोलणार आहात त्याच्याविषयी तुमच्या मनामध्ये डाऊट असू नये. जे काही बोलणार आहात त्याच्याविषयी जर डाऊट असेल तर तुमच्या बोलण्यामध्ये प्रभावीपणा निर्माण होत नाही. मग डाऊटफुल गोष्टी बोलू नका. ज्याच्याविषयी तुमचा अभ्यास नाही त्या विषयाला हात घालू नका. मग काय होते, तुम्ही जर डाऊटफुल विषय बोलू लागला, तुम्हाला डाऊट आहे, जे डाऊट इथे डाऊट असेल तर पुढे डाऊट जात असतो. म्हणून डाऊटफुल अर्धवट ज्ञानाचे विषय हाताळायचे नाहीत. हे एक पथ्य पूर्वतयारीचा भाग म्हणून तुम्हाला केलं पाहिजे. पूर्वतयारीच्या भागामध्ये दुसरी गोष्ट की याचं वक्तृत्वाचं काही एक तंत्र असते, हे तंत्र पण समजून घेतलं पाहिजे. या तंत्रामध्ये पूर्वतयारी म्हणजे प्रस्तावना आणि शेवट आणि मध्ये मुद्दे कोणकोणते आहेत ते, त्यामध्ये सुरुवात ही थोडी आकर्षक जर झाली तुमच्या भाषणाची, मी आता हे शिकवत आहे तुम्हाला, तर आकर्षक सुरुवात एखादी कवितेची ओळ असेल किंवा या विषयाबद्दल लोक काय म्हणतात, असं म्हणतात तसं म्हणतात, श्रोत्याशी भाषणामध्ये सुद्धा संवाद साधता येतो. तर लोकांना अगोदर त्या विषयाबद्दलचे काय मतं आहेत हे एकदा लक्षात आलं ना, हो रे खरं, हा हे बरोबर आहे ना. पण मित्रांनो, हे जे तुम्हाला मत आहेत ते मत हे तुमचे मतीचे नाहीत स्वतःच्या, ते तर दुसऱ्याच्या मतीचे आहेत हे सांगता आलं पाहिजे. आणि खरा अनुभव काय आहे, खरी सत्यता काय आहे, मी आज माझ्या भाषणामध्ये सांगणार आहे, तेही विथ प्रूफ म्हणजे पुराव्यानिशी
आताच आमचे मित्र राठोड सर म्हणाले की एका समाजाबद्दल जे काही गैरसमज आहेत हे गैरसमज आहेत. आणि मग मित्र, हे गैरसमज किती चुकीचे आहेत हे मी सांगणार आहे म्हटल्यानंतर जो समाज होता त्याच्यासमोर तोही कान टवकारून ऐकू लागला, आणि जे इतर लोक त्या समाजाबद्दल जे गैरसमज तयार केलेला होता ते पण कान टवकारून ऐकू लागते. आज काय गैरसमज राठोड सर दूर करणार आहेत असा विचार त्यांच्या मनामध्ये आला. मला सांगायचं आहे की लोकांचा तुमच्या भाषणातून काय साध्य करणार आहात हे खूप महत्वाचं आहे. लोकांचा काय साध्य करायचं म्हणजे काय? लोकांचा एखाद्या विषयाबद्दलचा नकारात्मक दृष्टिकोन आहे सर, तो सकारात्मक करायचा आहे का? मग सकारात्मक होईल का? हो. आता हे होण्यासाठी तुम्हाला तरी जीवपाड प्रयत्न करावे लागतील, त्यासाठीचे पुरावे सादर करावे लागतात. नक्की होईल, सगळ्यांचा होणार नाही, लक्षात येत आहे, सगळ्यांचा होणार नाही, पण नक्की काही जणांचा होणार का? दृष्टिकोन बदलायचा आहे का? तर नकारात्मक दृष्टिकोन असेल तर सकारात्मक करायचा आहे का? मग सकारात्मक बाजू कोणकोणती तुम्ही त्यांची उजवी बाजू मांडणार आहात हे लक्षात ठेवा. मग त्याच ठिकाणी दुसरी महत्वाची गोष्ट, लोकांना जी माहिती आजपर्यंत नाही ती देणार आहात का? गेली नाही ती देणार आहात का? हे बघा आणि ती देण्याचा प्रयत्न. तिसरा एक महत्वाचा मुद्दा म्हणजे ज्या विषयाकडे लोकांचं दुर्लक्ष होतं यामुळे समाजाचा काय तोटा झालेला आहे आणि ते विषय समजून घेणं किती गरजेचं आहे हे आपल्याला एकदाच लोकांच्या समोर आणलं पाहिजे. आता काय असते, आता बघा कोणत्या जे कोणा व्यक्तीचं काम जगासमोर येत नाही. आता उदाहरण फातिमा शेख आहे, उस्मान शेख, हे या दोघांनी महात्मा फुले यांना जी साथ दिलेली आहे, जे सहकार्य केलेलं आहे, ज्या पद्धतीने ते मुस्लिम धर्मियामध्ये इतर धर्मियामध्ये जायला पाहिजे तितक्या पद्धतीने गेलं नाही. मग ते तुम्ही जाण्यासाठी मग चित्रपटाचे संदर्भ देऊन, वेगवेगळ्या ग्रंथाचे संदर्भ देऊन, तत्कालीन वर्तमानपत्रामध्ये आलेल्या बातम्याचे संदर्भ देऊन, त्या स्थळाचे संदर्भ देऊन, हे सगळे संदर्भ जर तुम्ही सांगितलं तर अरे वा, आज आपल्याला एक नवं ऐकायला मिळालं, असा लोकांचा कल होऊ शकतो, असा लोकांचा विचार होऊ शकतो. म्हणून हा एक महत्वाचा मुद्दा आहे. दुसरी एक महत्वाची मुद्दा म्हणजे शेवट हा आकर्षक असा असावा की तुम्ही अजून बोलायला पाहिजे होतं असं लोकांना वाटलं पाहिजे. आणि दुसऱ्या वेळेस जर तुम्ही काही बोलणार असाल तर दुसऱ्या भागामध्ये आपल्याला काय बोलायचं आहे याच्या सुतोवाच करायला पाहिजे. मित्र, आज मी या पूर्वतयारीच्या भागाचे काही मुद्दे सांगितले. पुढच्या भागात काय सांगायचं आहे, पुढच्या भागात मी या विषयावर बोलणार आहे की ज्यांना बसून बोलता येते त्यांना उभं टाकूनही बोलता येते. कारण बरेचशी माणसं बसून बोलण्यात खूप पटाईत असतात, परंतु त्यांना जर स्टेजवरून बोला म्हटलं, नाही हो मला जमत नाही म्हणतात. मग हे असं जमत नाही का ते का म्हणतात? आणि त्यांना चांगलं जर बसून बोलता येत असेल तर त्यांना मी खात्रीनं सांगतो, त्यांना उभं टाकूनही चांगल्या पद्धतीचं भाषण करता येऊ शकते. या संदर्भात बोलणार आहे, नक्की ऐका. हा व्हिडिओ इतरांना पाठवून सहकार्य करावं अशी विनंती करून थांबतो. जय हिंद. थँक्यू, 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 थँक्यू.